जे लोकशाहीला तेवढी किंमत आज या सरकारच्या काळामध्ये राहिलेली नाही। दडपशाही, तुमच्याकडे एक पद आलं, त्या पद हे लोकांच्या हितासाठी वापरण्यापेक्षा हे पद कशासाठी वापरायचं, तर फक्त कुठेतरी आपल्याला राजकीय ताबा घेता येईल का, आपल्याला कुठे काही पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षाचा आपल्याकडे वळवता येईल का, असंच काम आहे। आता कर्जत जामखेडमध्ये प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, त्याच्यासाठी मात्र राम शिंदे सर कुठेही प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाहीत। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही, तुमच्याकडे पद असताना तुम्ही दुर्लक्ष करता, पण त्या पदाचा वापर कशाला, तर मिरवायला आणि राजकीय भूमिका घेण्यासाठी। अरे गरीब अडचणीत आहेत, मतदारसंघातले सामान्य लोक अडचणीत आहेत, त्यांचे विषय तुमच्या सरकारच्या माध्यमातून, तुमचं सरकार आहे, तुमचे नेते आहेत, त्यांच्यातून तुम्ही विषय मार्गी लावण्यासाठी तिथं तुम्ही कुठेही प्रयत्न करत नाही। इथं मात्र त्या ठिकाणी राजकारण करतात सर, मात्र इथं फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी मात्र राम शिंदे सर वापर करतात। हे सगळं लोक उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी बघतात। सोसायट्या, ग्रामपंचायत हे फोडण्यासाठी, दबावतंत्र आणण्यासाठी, कोणाचा कुठला तरी विषय असेल त्याच्यावर बोट धरून त्यांना भीती दाखवून, दडपशाही करून त्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम मात्र राम शिंदे सर पदाचा योग्य वापर करतायत। म्हणजे पद कशासाठी आहे, तर महाराष्ट्राच्या हितासाठी। पण राम शिंदे सर या पदाचा वापर कशासाठी करतात, तर कर्जत जामखेडच्या राजकारणासाठी, ते सुद्धा दबावतंत्र आणून। हे योग्य नाही, हे लोकशाहीला पटणारं नाही, लोकशाहीला शोभणारं नाही, हे दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला समजावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।